स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज आता 3 वाजलेले सकाळचे आणि आम्ही आवरून वगैरे रेडी होतो. आता 5 वाजलेले ॲक्च्युली. आता आम्ही बसच्या वेळ करतोय. बघू शकतो माझ्या मागे किती अंधार आहे. आणि मी चष्मा लावला होता ना, त्यांना पूर्ण पुढे अंधारच दिसतंय, त्याच्यामुळे चष्माच काढून टाकला. एकदम थंडी थंडी हवा येते. आता ना आम्ही जात होतो इकडे फॉर्म मध्ये चष्मा लावला आणि ना पुढचं काहीच दिसत नाही, परत चष्मा काढून घेतला. आता नेक्स्ट आलेली ना आम्ही पुढे चाललेलो आहे. आता 1 नंबर नवी महाराष्ट्र शासनाची एसटी. दादू म्हणा मोबाईल दादू. आता ना आमची सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आणि ना आता 1 मिनिट बेकार जागी सामान काहीच गाडी वगैरे आलेली. तुम्हाला मी एकदा ना गाडीचे फोटो दाखवून नवी सगळे फोटोशूट करतात. तर काही जातं ना आम्ही ना गाडीमध्ये बसलेले आणि इकडे मागे बसलेले त्यामुळे खूप गंधन वाटतंय. आणि ना आता आम्ही ना चाललेलो. आता ना आम्ही पाणी वगैरे भरण्यासाठी थांबलेलो आहे. सगळे बाहेर आलोय आणि एकदम आता ना आम्ही चहा वगैरे पिण्यासाठी थांबलेलो आहे आणि बाकी सगळ्यांना पुढे गेलेले. काय पिते आणि मला कसे करताय 1 नंबर. आम्ही ना सगळ्यांनी मस्त हवेत सूर्यकिरणांचा आनंद घेतात. माझ्यासोबत बघा 2 डोंगरी डंगरी आडंगरा चंडून ट्याड्या पार्टीचे. तर काय जातोय ना आम्ही पोहोचलेलो आहे. आणि आता ना आम्ही पहिले दर्शनाकडे जातोय, नंतर मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. कसे टाकले चाललेले. आता ना आम्ही ना हॉलच्या तिथे पोहोचलेलो आहे. आणि आता चप्पल विप्पल काढून राहिला. आम्ही बस हॉलमध्ये पोहोचलेलो आहे. इथं पंखे पण एकच नंबर आहे. एकदम मस्त हवा लागते. आता ना सगळे बसलेले 1 मिनिट बेकार आवाज झालेला आहे. बघू शकतो इथं आपण चिवडा बनवलेला आहे. आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे. आता ना आम्ही सगळे दर्शन करून बाहेर आलेलो आहे. आमच्या या ठिकाणी दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आणि आता ना बूट वगैरे घालून बाहेर जाऊ. आम्ही दर्शन करून बाहेर निघालेलो आहे. आमचे दर्शन तुम्हाला सांगितलं मी एकदम बाहेर झालेलं आहे. आता आम्ही ना जिथं आमचं जेवायचं ठेवलेलं आहे चाललेलो आहे. आता ना आम्ही ना थोडंफार ना थंड व्हायचं चाललेलो आहे. बेकार गरम होत आहे. पण आम्ही ना थोडं साईडला आलेलो आहे. आणि आपण ना आम्ही त्यांना विचारू की त्यांचे दर्शन कसे झाले. एकदम मस्त काय जात आहे ना वरती चाललेलो आहे. पूजा वगैरे झालेली आहे. आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहे. तर काही जाताना सकाळ झालेली. मला रात्री ना ॲक्च्युली मला झोप लागली होती. जे माझं सीट होतं ना ते सीट थोडं डॅमेज होतं आमच्या बसचे. आणि त्याच्यामुळे ना माझे पाठीला थोडं लागलं होतं. त्याच्यामुळे मी डायरेक्ट झोपून घेतलं होतं. आणि मी आता ब्लॉग एंड करतोय सकाळी. तर तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बाय.